मारा, अजून मारा, काय बॅटिंग करते दिल्ली पोलीस, वा. अशा प्रकारचे जर तुमचे विचार आहेत आणि तुम्ही जर लाठी चार्ज आणि तिथं झालेल्या व्हायलन्स वरती सपोर्ट दाखवताय आणि हसताय, तर तुम्ही इन्फेक्टेड आहात. जेवढं मुलांना लागल्यावरती मला वाईट वाटतं, तेवढंच मला पोलिसांना लागलंय ते पण वाईट वाटतंय बघून. दोघी माझ्याच देशातले. चुकतंय तर ते गव्हर्नमेंटचं चुकतंय. त्यांनी हे सगळं होऊ दिलं नसतं, पण त्यांनी होऊ दिलं. आता काय, आता ह्याच्यावरती दोघी बाजूचे राजकारणी राजकारण करतील. दोघी साईडनं ब्लेम गेम चालेल की दगड कोणी आधी फेकलं, आधी पोलिसांनी फेकलं, कोण म्हणते आधी प्रोटेस्टरनी फेकलं. जे काही घडलं ते सगळं घडून दिलंच नसतं ना, जर गव्हर्नमेंटने आधीच अकाउंटेबिलिटी होल्ड केली असती आणि एक स्टेप तरी घेतली असती सोल्युशन काढायला. आणि हसणाऱ्यांना तुम्हाला फक्त एकच बाजू दिसती, तिथं अँटी नॅशनल्स आहेत, तिथं अँटी हिंदू आहेत, श्रीरामांचा अपमान करणारे आहेत, तिथं एक जण 370 परत आणायची गोष्टी करतोय. या सगळ्या गोष्टी बघून, हे सगळं ऐकून तुम्ही पूर्ण प्रोटेस्टलाच अँटी नॅशनल घोषित करून टाकले तुमच्या डोक्यात आणि मग तुम्ही व्हायलन्सला सपोर्ट करताय. लाज वाटू द्या. मला पण नाही पटत दीपकेची आयडियोलॉजी, त्याच्या पाठीमागे कोण लोक आहेत. तिथं जे काही इतके दिवस मेन मुद्दा सोडून हिंदू विरोधी काय झालंय त्याचा मी निषेध करतो, पण तितकाच निषेध मी गव्हर्नमेंटचा सुद्धा करतो. कारण तुम्ही अजूनपर्यंत अकाउंटेबिलिटी होल्ड केली नाही, तुम्ही उत्तरच दिलं नाही. एवढे हजारोमध्ये तिथं मुलं आले, ते फक्त दीपकेमुळे नाही आले, त्या मुद्द्यामुळे आले, जो मेन मुद्दा आहे विद्यार्थ्यांचा. आणि मेन मुद्दा सोडून सगळीकडे विषय भटकायचे कामं चालू आहे. इकडून हे म्हणता अरे RSS चे गुंडे आले, तिकडून हे म्हणता की इथं अँटी नॅशनल्स आहे मध्ये. अरे काय सगळेच अँटी नॅशनल्स आहेत का मुलं? तिथे लहान मुलं 10वी 12वीची मुलं होते, मुली होते, सगळ्यांना लाठी चार्ज केला, कोणाचं डोकं फुटलं, कोणी बेशुद्ध झालं. आणि या सगळ्यावरती काही गुलाम लोक हसताय घरात बसून. CJP वर्सेस BJPच्या पलीकडे जाऊन जरा बघा. नाही करत ना CJPला सपोर्ट, मी पण नाही करते, मला पण नाही पटत, पण तुम्ही स्टुडंटचा सपोर्ट तरी करा. गव्हर्नमेंटला क्वेश्चन करा. एवढे पण आंधळे होऊ नका की तुम्हाला फक्त एकच बाजू दिसते. ते नाही, तिथं काय, तिथं 370चा परत आणण्याच्या गोष्टी एक जण करत होता, तिथं अँटी नॅशनल आहे. अरे तो काय लगेच 370 घेऊन जाईन का काश्मीरला? त्याने फक्त अपॉर्च्युनिटीचा फायदा घेतलाय त्यांनी या स्टेजचा. आणि असेच तिथं भरपूर सारे अँटी हिंदू एलिमेंट्स होते ज्यांनी अपॉर्च्युनिटीचा फायदा घेतला, हे पण मान्य करतो मी. मुलांना पुढं करून साईडला पण सरकून गेले, हे मान्य करतो मी. पण या सगळ्यामुळे काय लगेच त्यांचा एजेंडा पूर्ण होणार आहे का? नाही. अरे ते एज्युकेशन सिस्टम फेलर वरती गव्हर्नमेंट उत्तर द्यायला तयार नाहीये. ह्यांचे एजेंडे कसं काय पूर्ण होणार आहे? तुम्ही यांच्या एजेंडाला घाबरताय आणि एकच बाजू घेताय, गव्हर्नमेंटला क्वेश्चन करायला घाबरताय, घरात बसून हसताय. मेन मुद्द्यावरती बोला, शिक्षणासाठी बोला. CJPचा सपोर्ट करत नाही ना, काय हरकत नाही, करू नका, मी पण करत नाही. पण इंडिपेंडेंटली तुम्ही सपोर्ट तर दाखवा स्टुडंट्सला. ते नाही यांना कूल बनायचंय की आम्ही अँटी नॅशनलच्या विरोधात आहेत, आम्ही किती कूल आहेत. डोळ्यावरची पट्टी काढा जरा.